अंमळनेरमध्ये फेब्रुवारीत होणार 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन। कॉम्रेड किशोर ढमाले, अविनाश पाटलांची पत्रपरिषदेत माहिती। मंडोरे प्रतिष्ठान अग्रवंशी ग्रुपने उभारलेल्या श्रीराम मंदिर कमानीचं संत आनंद जीवन स्वामींच्या हस्ते झालं उद्घाटन। धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। मोहाडी उपनगर येथील आदिवासी व इतरांची घरांची अतिक्रमणे काढू नका, एकलव्य आदिवासी सेवा समितीची प्रशासनाकडे मागणी। विद्रोही साहित्य संमेलनात उत्सव नव्हे तर विचारांची उधळण होईल। घरून भाकरी खाऊन विचार पुढे येणारे आपण असून शासनाचे कोणतेही अनुदान न घेता अथवा धनाढ्यांकडून देणग्या गोळा न करता एक मूठ धान्य आणि 1 रुपया सामान्यांकडून घेऊन त्यांचा सहभाग महत्त्वाचा मानत हे संमेलन अंमळनेर येथे दिनांक 3 व 4 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे। विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर वासुदेव मुलाटे हे असतील। या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 24 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या दरम्यान आग्रा रोडवरून संदेश यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कॉम्रेड किशोर ढमाले, विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे प्रवर्तक अविनाश पाटील, खानदेश साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक भगवान पाटील आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्य कार्यकारिणीचे समन्वयक LJ गावित यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन दिली। या पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक कॉम्रेड किशोर ढमाले म्हणाले की खानदेशातील अंमळनेर येथे 3 व 4 फेब्रुवारी रोजी 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत असून या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध हिंदी व्यंग्यकवी संपत सरल यांच्या हस्ते होईल, तर प्रख्यात उर्दू साहित्यिक रहमान अब्बास हे प्रमुख पाहुणे म्हणून असतील। अंमळनेर ही कर्मभूमी असलेल्या साने गुरुजींच्या 125व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्रोही साहित्य संमेलनाचे आशयसूत्र प्रेममय, सत्यधर्म आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्य समर्थनार्थ आहे। महाराष्ट्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धुळे इत्यादी ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली होती। बाबूराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर अजीज नदाब, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब, जयंत पवार, डॉक्टर आह साळुंके, उर्मिला पवार, प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील, गणेश विस्पुते, चंद्रकांत वानखेडे या सर्जनशील, प्रगतिशील साहित्यिक, नाटककार, कवी, समीक्षकांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवित विद्रोही साहित्य संस्कृतीचा आवाज बुलंद केलाय। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉक्टर एजाज, प्रसिद्ध शायर निदा फाजली, डॉक्टर उमा चक्रवर्ती, सुशीला टाक भोवरे, जयंत परमार, गोहार रजा, रसिका आगाशे इत्यादींनी विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन करून विद्रोही जागरात आपला सहभाग नोंदविला आहे। 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे डॉक्टर वासुदेव मुलाटे यांची विश्ववृक्षाच्या मुळ्या ही कादंबरी, व्यथाफूल, आधाररंग, झाड आणि संबंध हे कथासंग्रह, झाकोळलेल्या वाटा हे आत्मकथन यासह विपुल लेखन प्रसिद्ध झालं आहे। अंमळनेर येथील धुळे रोडवरील RK नगरच्या समोरील भव्य प्रांगणात हे संमेलन होणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलने, गटचर्चा, कथाकथन, युवा मंच, गझल, नाटक, एकपात्री, बालमंच, विचार यात्रा यांची रेलचेल असणार आहे। विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अंमळनेरसह खानदेशातील धुळे जिल्ह्यातील विद्रोही साहित्यिक, समविचारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते योगदान देत आहेत। त्याचाच भाग म्हणून संमेलनाच्या आयोजनात आणि संयोजनात सर्वसामान्यांचा देखील हातभार लागावा, प्रातिनिधिक योगदान मिळावं यासाठी 1 मूठ धान्य दान आणि 1 रुपया देणगी अशी मोहीम धुळे शहरातून ऐतिहासिक आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रोडवरून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत आवाहन करीत दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता आयोजित केली आहे। या पत्रकार परिषदेला मान्यवरांसह मराठी नाट्य परिषदेचे राज्य पदाधिकारी चंद्रशेखर पाटील, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज गर्दे यांची प्रमुख उपस्थिती होती। अहंकार देणाऱ्याला अहंकार वाटणार नाही आणि घेणाऱ्याला न्यूनगंड वाटणार नाही असं दान स्वीकारत आम्ही मोहीम चालवलेली आहे। महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरा आहे, पंढरपूरच्या विठ्ठलाकडे जायला, वारीला जायला स्वतःचा झेंडा घेऊन जातात लोक आणि ते काही अनुदानावर जात नाहीत। चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीला फुले आंबेडकरी विचारांचे अन्वयी जातात, तेही काही अनुदान घेऊन जात नाहीत आणि म्हणूनच साहित्यिकांनी साहित्य संमेलनाला स्वखर्चानं यावं, त्याच्यासाठी अनुदान कशाला, सरबराई कशाला, म्हणून त्यांचं अनुदान सरकारनं बंद करावं अशी विद्रोही सांस्कृतिक चळवळीची मागणी आहे। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच
बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। यशस्वी युवा उद्योजक भाजपा नेते चेतन मंडोरे यांच्या मंडोरे प्रतिष्ठान तसेच पवन अग्रवाल, श्याम अग्रवाल व सहकाऱ्यांच्या अग्रवंशी ग्रुपच्या धार्मिक दातृत्वामुळे धुळ्याच्या धार्मिक सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे। शहराचं सौंदर्य खुललं आहे। त्यांच्या संकल्पनेतून आग्रा रोडवर कराचीवाला खुंटानजीक उभारल्या गेलेल्या श्रीराम मंदिर धाम कमानीनं धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलंय। मंडोरे प्रतिष्ठान अग्रवंशी ग्रुप यांच्यासह धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात भर घालणाऱ्या संस्थांनी पुढे येत धुळ्याचं सौंदर्य खुलवावं, धुळ्याच्या वैभवात भर घालावी अशी अपेक्षा धुळेकर नागरिक व्यक्त करीत आहेत। शहरातील आग्रा रोडला आता एक नवीन धार्मिक ओळख अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी मिळाली आहे। अग्रवंशी ग्रुप आणि मंडोरे प्रतिष्ठान या दोन दानशूर संस्थांच्या माध्यमातून सुमारे 250 वर्ष जुनी असलेल्या श्रीराम मंदिरापासून अगदी जवळच असलेल्या गोपाल टी नजीक श्रीराम मंदिर धाम ही भव्य कमान उभारली गेली आहे। या कमानीचं उद्घाटन सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी देवपुरातील प्रसिद्ध अशा श्री स्वामीनारायण मंदिराचे संत आनंद जीवन स्वामी, एकविरा देवी मंदिराचे ट्रस्टचे सोमनाथ गुरव, गणपती मंदिराचे बाळू गुरुजी, श्रीराम मंदिराचे विश्वस्त अजय नाशिककर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जयश्री अहिरराव, वालीबेन मंडोरे, पवन अग्रवाल, श्याम अग्रवाल, श्रीकांत अग्रवाल, सुनील अग्रवाल, अग्रवंशी ग्रुपचे पवन अग्रवाल, संजय भतवाल यांच्या उपस्थितीत झालं। अग्रवंशी ग्रुप आणि मंडोरे प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचं धुळेकरांनी स्वागत करत त्यांचं अभिनंदन देखील केलंय। आज 547 वर्षानंतर प्रभू रामचंद्र अयोध्यात विराजमान झाले आहे। तो आनंद पर्व पूर्ण भारतवर्ष करत आहे। त्या आनंद पर्वात आम्ही धुळे शहरवासी सामील आहोत। आज धुळेचं वैभव असं 1876 जुना सगळ्यात जुनं राम मंदिर येथे भव्य प्रवेशद्वार श्री राम मंदिर धाम याचं लोकार्पण सोहळा मंडोरे प्रतिष्ठान व अग्रवंशी ग्रुप यांच्या माध्यमातून सहकर्षाने झाला आहे। या प्रसंगी आमचे माजी मुनियाई प्रतिभा चौधरी, माजी महापौर, आमचे ताईसाहेब जयश्रीधर आयराव, आमचे आईसाहेब वालीबेन मंडोरे, अग्रवंशी ग्रुपचे सगळे सदस्य, त्यांच्यात श्यामभाऊ अग्रवाल, पवनभाऊ मित्तल, श्रीकांतभाऊ अग्रवाल इतर सगळे मान्यवर यांनी मनाने धनाने काम केलं। सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। असंच काम जनसेवेचं काम आमच्या माध्यमातून पुढे होत राहील। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती संजीवनी सिसोदे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते। सभेत विषय पत्रिकेवरील विषयांवर क्रमानुसार चर्चा करून मंजुरी देण्यात आली। त्यानंतर आयत्या वेळेच्या विषयांनी ही सभा चांगलीच गाजली। सदस्य ललित वारुडे यांनी वृद्ध कलावंत मानधन निवड समितीच्या बाबतीत केलेल्या तक्रारींचा संदर्भ देत प्रशासनाला धारेवर धरलं। समिती अध्यक्ष पारिजात चव्हाण यांनी कलावंतांच्या मुलाखती घेऊन निवड करताना आर्थिक व्यवहार केले असल्याचा आरोप करीत संबंधितांच्या व्हॉट्सअप चॅटिंगचे पुरावे सभागृहात सादर केले। आरोप खोटे असतील तर संबंधितांनी आपल्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा असं थेट आव्हान वारुडे यांनी दिलं। सदस्य संग्राम पाटील यांनी देखील हाच विषय जोराने रेटत अधिकाऱ्यांना जाब विचारला। यावर अधिकाऱ्यांनी खुलासा करीत हे प्रकरण वरिष्ठ स्तरावरून लक्षात आणून दिलं असून आपण आपल्या प्रशासकीय भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं। यावर वारुडे व पाटील यांनी कलावंतांची निवड रद्द करून नव्याने निवड प्रक्रिया राबविण्याची विनंती केली। आपलं म्हणणं मांडताना मी एका हरिभक्त पारायणकर्त्याचा मुलगा असल्याचं सांगत वारुडे यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते। सदस्य राम भदाने यांनी सभेला वीज वितरण, वन विभाग इत्यादी विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून ही सभा सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा घ्या अशी मागणी केली। दमाने गटाच्या सदस्या सौ सुनीता शानाभाऊ सोनवणे यांनी त्यांच्या गटातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकच नसल्याची गंभीर बाब मांडली। तेथील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य अंधारात आहे। शिक्षक नसल्यानं विद्यार्थी अन्यत्र हुंदडत फिरतात, जवळच असलेल्या नदीपात्रात पोहायला जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता देखील धोक्यात असल्याचं सौ सोनवणे म्हणाल्या। अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे बघू, करू, पाहतो अशी टोलवाटोलवीची उत्तरे देत वेळ मारून नेल्यानंतर सभा समाप्त झाली।
धमाणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य। आमच्या कोळद्या गावाच्या ज्या समस्या आहेत तिथं 60 मुलांची संख्या आहे, पण तिथं एकही शिक्षक उपलब्ध नाही। मी वेळोवेळी शिवसाहेबांना प्रत्येक मीटिंगला सांगत राहिली, पण शिवसाहेब दुर्लक्ष करत होते। पण ह्या वेळेस मी शिवसाहेबांना शेवटचं सांगितलं की तिथं ते मुलं ते कोळद्याची जी मुलं आहे ते अक्षरशः गोट्या आणि पतंग उडवतात आणि वेळ मिळाला तर तापी नदी जवळ आहे तिथं मासे पकडायला देखील जातात आणि 12 ते 5च्या दरम्यान त्या मुलांना काही करता काही झालं याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। याच्यात तो काय म्हणतो, बाकी कलावंतांचे पैसे काम झाले तिथे तू समोरचा म्हणतो, हे काय म्हणतात अध्यक्ष, तसे करू नका, माझा या लोकांवरती विश्वास नाही। समोरचा म्हणतो माझ्यावर आहे का, तो काय म्हणतो अजिबात नाही। हा काय म्हणतो काय कमाल करतात राव, तो म्हणतो आधी पैसे मग का, हा म्हणतो महानगरपालिकेचा आहे थांबा, तो दादासाहेब तुम्हाला विनंती करून सांगतो, जे ब गटात खरोखर चांगले असतील त्यांनाच द्या, ऐका माझं गरीबाचं। हे त्या स्वतः जे अध्यक्ष त्यांच्या व्हॉट्सअपच्या चॅटिंग एवढं होत असताना मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। मौजे मोहाडी उपनगर धुळे येथील आदिवासी व इतरांची घरांची अतिक्रमणे काढण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांनी बेनामी नोटीस दिलेली आहे। याबाबत अतिक्रमण धारकांचं पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण काढण्यास तात्पुरता मनाई हुकूम देण्यात यावा या मागणीचं मोहाडी उपनगर मेहबूब सुबानी पिराची टेकडी परिसर मालेगाव रोड धुळे शहर येथील रहिवाशांनी एकलव्य आदिवासी सेवा समिती अध्यक्ष अशोकभाई धुलकर यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन सादर केलं। निवेदनात म्हटलं आहे की आदिवासी व इतर समाज बांधव हे मौजे मोहाडी उपनगर मेहबूब सुबानी पिराची टेकडी मालेगाव रोड धुळे येथील कायम रहिवासी असून गट नंबर 147 येथे पिढ्यानपिढ्या वडिलोपार्जित राहत आहेत। तसेच या ठिकाणी आदिवासी भिल समाजाची स्मशानभूमी दफनभूमी आहे। गाव मारुती मंदिर, पेडकाई देवी मंदिर, दुर्गा माता मंदिराजवळ हजरत मेहबूब सुबानी पीरबाबा दर्गा धार्मिक स्थळ आहे। येथील रहिवाशांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अधिकाऱ्यांनी बेनामी अतिक्रमण धारकांच्या नोटीसवर नाव नाही अशा नोटीस महिलांच्या हाती जबरदस्तीने उजरेगिरी करून महिलांच्या हाती नोटीस देऊन त्यांचे फोटो टाकून गेलेत। तसेच स्थानिक बाकी आदिवासींनाही नोटीस देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महिला अडाणी असल्यामुळे त्यांना नोटीसमधील मजकूर समजला नाही। जेव्हा घरगडी व शिक्षित लोक बाहेरगावाहून कामावरून घरी आले तेव्हा हा प्रकार कळला। तसेच दिनांक 23 जानेवारी रोजी अतिक्रमण काढणार आहेत असा नोटीसमध्ये उल्लेख केलाय। यामुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या गरीब कुटुंबांचा प्रश्न निर्माण झालाय। ते बेघर होतील, त्यांच्यावर अन्याय होऊ नये। हे लोक बेघर झाल्यास त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे। यासाठी अतिक्रमण धारकांचे पंचनामे करून अतिक्रमण त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात। संबंधित विभागाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात निर्णय घेतलाय तो त्वरित स्थगित करावा अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनावर अशोकभाई धुलकर यांच्यासह अतिक्रमण धारकांच्या सह्या आहेत। अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन व्हावे आणि नंतर पुढील कारवाई करण्यात यावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे। मोहाडी येथील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने एकलव्य संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे का मोहाडी उपनगरमध्ये आदिवासी पिढ्याने पिढ्या त्या ठिकाणी राहत आहे, परंतु आता 2023ला राज्य शुल्क विभागाला त्या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे। गट नंबर 147 ही जागा दारूबंदी विभागाला देण्यात आलेली आहे। त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना देण्यात आलेलं आहे। त्यांनी दिनांक 17/1/2024 रोजी या आदिवासी महिलांना नोटीस बेनामी नोटीस देण्यात आलेली आहे। जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्या त्या नोटिसावर नाव नाही, गाव नाही अशा नोटिसा देऊन 23 तारखेला आज रोजी अतिक्रमण काढण्याचं पत्र त्यांना दिलेलं होतं। तर ते पत्र आता आमचे लोक कामावरून आले तेव्हा त्यांना हा मधला हे कळालं का बा आपल्यावर खरोखर असा अन्याय होणार आहे, म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलो जिल्हा प्रशासनाकडे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।